जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। उपस्थित श्रोतेजन हो, आपणा सर्वांचे आजच्या या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात चैतन्य आत्मन हे चॅनल हार्दिक स्वागत करीत आहे. आजचा ग्रंथ वाचनाचा आपला दिवस क्रमांक 157, वार आहे शनिवार व तारीख आहे 6 जून 2026. सध्या आपण समर्थ श्री रामदास स्वामी लिखित सार्थ श्री दासबोध या महान ग्रंथाचे क्रमशः वाचन करीत आहोत. तेव्हा आजचे वाचन सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण समर्थ श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना अर्पण करूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाच्या फलश्रुतीचे वाचन करूया. या फलश्रुतीचे महत्व समर्थ श्री रामदास स्वामी यांनी त्यांच्या सार्थ श्री दासबोध या ग्रंथातील प्रथम दशकातील प्रथम समासात वर्णिलेले आहे. या फलश्रुतीचे आता आपण वाचन करूया. सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो. इथे समर्थ श्री रामदास स्वामी आपणास सांगू इच्छित आहे की जो कोणी व्यक्ती सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे नित्य नियमाने वाचन किंवा श्रवण करील त्या व्यक्तीच्या आचरणामध्ये ताबडतोब फरक पडतो. सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो. दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही. अज्ञान, दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे. योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते. विवेक व चातुर्य यथायोग्य प्राप्त होते. जे कोणी संशयग्रस्त, अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी, धूर्त, तत्ववेत्ते, चतुर व समयज्ञ असे होतील. आळशी असतील ते उद्योगी होतील. पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील. आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील. बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अति दक्ष होतील. अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल. अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील. तात्पर्य, हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल. देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे लोक देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयाचे अनेक धागेदोरे, संसारातील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील. हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे. ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या क्रमशः वाचनास प्रारंभ करीत आहोत. सध्या आपण या ग्रंथातील दशक मंत्रांचा या 5व्या दशकातील सत्शिष्य लक्षण या 3ऱ्या समासाचे क्रमशः वाचन करीत आहोत. मागील भागात आपण ओवी क्रमांक 61 ते ओवी क्रमांक 70 या ओव्यांचे त्यांच्या मराठीतील अनुवादासहित वाचन केले होते. आज पुढील 10 ओव्यांचे वाचन करणार आहोत. आपल्यासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्यातील वरून 3री ओळ
70 या अंकानंतर ऐसे जे पापरू या शब्दांनी 71वी ओळी सुरू होत आहे. तर तिथूनच आपण आजच्या ग्रंथ वाचनास प्रारंभ करूया. ऐसे जे पापरूप दीर्घदोषी वज्रलेप तयांसी प्रायचित्त अनुताप उद्भवता आहे. तेही पुन्हा शरण जावे, सद्गुरूस संतोष व्हावे, कृपादृष्टी झालिया व्हावे पुन्हा शुद्ध. स्वामी द्रोह जया घडे, तो यावच्चंद्र नरकी पडे, तयास उपावची न घडे, स्वामी तुष्टल्या वाचुनी. स्मशान वैराग्य आले, म्हणून लोटांगण घातले, तेने गुणी उपतिष्ठिले, तेने गुणी उपतिष्ठले नाही ज्ञान. भाव आणिला जयाचा, मंत्र घेतला गुरुचा, शिष्य झाला तो दिसांचा, मंत्राकारणी. ऐसे केले गुरु उदंड, शब्द शिकला पाषांड, झाला तोंडाळ दुर्मुंड, महापाषांडी. घडी एक रडे आणि पडे, घडी एक वैराग्य चढे, घडी एक अहंभाव जडे ज्ञातेपणाचा. घडी एक विश्वास धरी, सर्वेच घडी एक गुरगुरी, ऐसे नाना छंद करी, पिसाट जैसा. काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, मोह, नाना विकार, अभिमान, कापट्य, तिरस्कार, हृदयी नांदती. अहंकार आणि देहपान, अनाचार आणि विषयसंग, संसार प्रपंच उद्वेग, अंतरी बसे. जय जय रघुवीर समर्थ. आता या 10 ओव्यांचा आपण मराठीत अनुवाद वाचूया. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील 71 या अंकाने असे जे शिष्य या शब्दांनी आजच्या मराठीतील अनुवादाच्या वाचनास आपण सुरुवात करीत आहोत. असे जे शिष्य महादोषी व पापाचे पुतळे आहेत, त्यांचे पाप वज्रलेप झालेले असते, तथापि त्यांना पश्चाताप होणे हेच प्रायचित्त होय. त्यांनी पुन्हा खऱ्या पश्चातापाने सद्गुरूस शरण जाऊन संतुष्ट करावे आणि त्यांची कृपादृष्टी करून घेऊन पुनरुपी शुद्ध व्हावे. स्वामी द्रोहाचे पातक ज्याच्या हातून घडते तो चंद्र सूर्य आहे तोपर्यंत नरकात पडतो. स्वामीला म्हणजे सद्गुरूला संतुष्ट करण्यावाचून त्याला दुसरा तरुणोपायच नाही. एखादे वेळी स्मशान वैराग्य आले आणि त्याच्या भरात सद्गुरूनं शरण जाऊन लोटांगण घातले, पण तेवढ्या लोटांगणाने काही ज्ञानप्राप्ती होणार नाही. उसनी भावभक्ती आणून गुरुचा मंत्र घेतला, 2 दिवस टुरटूर केली, अर्थात मंत्रासाठीच तो शिष्य झाला म्हणावायचा. असे त्याने अनेक गुरु केले. तो पाखंडी बडबड शिकला, शेवटी तोंडा लुडबुड्या महानास्तिक बनला. घटकेत रडतो, घटकेत पडतो म्हणजे नमस्कार घालतो, घटकेत वैराग्याचा आव आणतो, घटकेत ज्ञातेपणाच्या अभिमानाने फुटतो, घटकेत विश्वास धरतो, लगेच दुसऱ्या घटकेला गुरगुरायला लागतो. माते फिरू प्रमाणे अशा अनेक तऱ्हा करतो. काम, क्रोध, मोह, काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, मोह, अभिमान, कापट्य, तिरस्कार असे अनेक विचार त्याच्या हृदयात राहतात. अहंकार, देह ममत्व, अनाचार, विषयसंग, संसाराची व प्रपंचाची काळजी ही त्याच्या अंतःकरणात असतात. जय जय रघुवीर समर्थ. पुढील वाचन आपण पुढील भागात पाहूया. आता कृतज्ञतापूर्वक आपण समर्थ श्री रामदास स्वामी यांना वंदन करून आजच्या या ग्रंथ वाचनाच्या भागाची सांगता करूया. शुका सारिके पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित सर्व श्रोतेजन हो, आपण अगदी मन लावून ग्रंथाच्या या भागाचे श्रवण केल्याबद्दल आम्ही आपणा सर्वांचे अत्यंत ऋणी आहोत. आपणा सर्वांना अनेक अनेक धन्यवाद. भेटू पुढल्या भागात. जय जय रघुवीर समर्थ.